भैया मैनाताईकडे आले बाई. काही यांनी चालवलंय, साऱ्या रातभर दारू पिऊन येऊन धिंगाणा घातला. आले बाई मैनाताईच्या घरी. दार तर उघडच आहे. मैनाताई, मैनाताई, मैनाताई बाई, मैनाताई कुठं दिसाना बाई. बाई मैनाताईचं दार लावून घेतलं बाई. झोपलीच वाटतं काय ना बाई. मैनाताई, ओ मैनाताई. भया मैनाताईला कले झोप लागली काय ना बाई. पुढं जावं बाई आता लपायला. ती बिचारी चांगली म्हणून तिच्या घरी आले. मानवरा येतो का काय. नुसती भीती वाटू राहिली. एवढी मोठी काठी घेतली भली मोठी बाबांनी नुसता चुकू राहिला. ओ मैनाताई, ओ मैनाताई, मैनाताई. मैनाताई. आलो. कोण आलं एवढ्या रातचं बा. आव दार उघडा ना लवकर मैनाताई. आव उघडा ना दार लवकर मैनाताई. उघडीचं थांबा. कोण आहे, कोण आहे हो. आव मी शांता आहे, शांता. आलो. ते खालच्या आळीची शांता. हा आलो. 2 मिनिट. बया भाऊजी तुम्ही मैनाताई नाही का. नाही ना. बया ते मानवरा नुसता माग लागला बाई. दारू पिऊन मला आलाय नुसता मारू राहिला धबाधब. काय झालं. आता काय सांगू बाई तुम्हाला. शांताबाई. अहो वर तर बसा. वर बसून सांगा ना. नका बाई तुमच्या बेडवर बरी मी खालीच. बसा बसा. मैनाताई कुठे. मैनाताई सांगतो तुम्ही वर तर बसा. औषधा धर्म बसा. आव पण ते कसं वाटतं तुमच्या घरी यायचं आणि तुमच्या बेडवर बसायचं. बसा. काय झालं काय. आता काय झालं म्हणून काय विचारते बाई भाऊजी. नुसतं मेल्याने लाल लाल करून ठेवलंय. काय केलं ना. हा ते हातपाय हातपाय. म्हणजे काय केलं त्यानं हात पायांना. अहो एवढा मोठा दंडुका घेतला आणि नुसत्या अशा माया चांबड्याला उभू राहिला. या मांड्या अशा. तुम्हाला सांगते भाऊजी मैनाताई असती तर तिला दाखवलं असतं. आता तुम्ही गडी माणूस कसं काय दाखवू बाई. एवढले भले भले वळ उठले पायांना आणि मांड्यांना. हा का. आणि पाठीला बी. म्हणजे त्यानं लालच केलं. हा हा. लय वळ उठले का. अहो लय म्हणजे काय विचारित्या. दारू पिऊन आला मुर्दा आणि नुसता मला म्हण करून दे करून दे. हे बाबा म्हणले एवढ्या रात्रीचे नाही देणार मी. आणि जो काठी घेतली लागला ना बाई बाजारायला. मग पाहू बरं वर करा साडी. हा वर करा ना साडी. खाला किती लहान केलं पाहिला. नाही नाही राहू द्या बाई. ते मैनाताई आली का तिला दाखवील. कुठं गेली मैनाताई. मैनाताई आहे ना गेली तिकडे गावाला. ती ना गावाला गेली. तिची बहीण बाळा 3 झाली. हा का. बया उगच आले मी तुमच्या घरात. मला वाटलं का मैनाताई आहे इड जाऊन लपावा थोडा आसऱ्याला म्हणून आले बाई. जाऊ दे मी जाते बाई मग. शांताबाई बसा बसा. तुम्हाला आसराच लागतो ना. हा मग इड झोपा ना तुम्ही. तुम्ही झोपा. मी यांगून झोपतो. तुम्हाला बोट सुद्धा लावणार नाही. नका बाई. तुम्ही असे एकटे घरामध्ये इड कसं काय झोपू. तुम्हाला सांगते भाऊजी. ते माझ्या नवऱ्याची दारू उतरली का. मग तो दारू उतरल्या मला जीव लावितो. पण दारू प्यायला बाय 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 तुम्हाला सांगते असं त्याचं गरम होतं. काय ते डोकं डोकं. हा डोकं. असं डोकं गरम झाल्यावर मला लय हानी तो बाई. हा ना. कुत्रीच्या आई सारखा ठेशीतो मला. बरं ऐका. हा त्याची आता दारू कवा निम्मेराची उतरती का कवा उतरती. तेव्हा तुम्ही ना शांताबाई इडा आराम करा. ऐका त्या महिनीला जर असं माहीत झालं ना ती उलटी म्हणल काव ती आणती मग गरीब झोपून द्यायची. हा नाही मैनाताई चांगली. आता आम्ही किती दिवसाचं एकत्र इकडं तिकडं जातो हिंडतो फिरतो. आम्ही मैत्रिणीच आहे दोघी जणी. शांताबाई आता तुम्ही एक काम करा. तुम्ही बिनधास्त झोपा. आता तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे ना. तुमचा स्वभाव लय गरीब आहे भाऊजी. मग तुमच्या नाकावरची माशी नाही उडत. नाक म्हणजे स्वभाव असा गरीब आहे ना. अहो कोणाला ब्रश शब्दाने कधी बोलती नाही तुम्ही. कधीच नाही. माहित आहे ना मला. या बा मी काय करतो माहितीये का. जर कधी चालून आली तर तिला कधी सोडीत नाही. कोण
मी काय चालून आली? म्हणत्या चालून आली. हा संधी संधी. संधी काची? अहो संधी म्हणजे कायची संधी ती ना. हा म्हणजे काही काम बिम भेटलं तर तुम्ही ते केल्याशिवाय सोडते? सोडती नाही. हा नाही तुमचा स्वभाव माहिती, तुम्ही लय कष्टाळू बाई. अहो, कष्ट असे पैसे कमी त्या काय बाई त्या महिनीला सुखात ठेवी त्या. आणि काय तुम्हाला सांगते बाई, हा मा नवरा 1 रुपया कमवायची मेलेला अक्कल नाहीये, पण माच भाडीवर जगतो मलाच मारितो वरून. बाळ खाऊ. हा बाळ खाऊ तो नावरा. हा हा ते भाड खाऊचे मला तसंच म्हणावं लागल. बायकोला कुणी एवढं मारतं का भाऊजी? हा ना लईच लाल केलं तुम्ही मला. मारतं का कुणी एवढं बायकोला? नाही जाऊ द्या शांताबाई. अहो रड नका रड नका. तुम्ही तर कशा लाल नाही दिसती हो. हा लाल तर काय दिसती नाही. अहो भाऊजी आता तुम्हाला काय सांगू बाई, नको त्या ठिकाणी त्यांनी लाल करून ठेवलं. म्हणजे मध्ये मांड्यांना मारलं का? हा आईला मग लईच लाल झालं वाटतं. आणि मग- जाऊ द्या मग महिनीलाच दाखवा. हा? महिनीलाच दाखवा. आता महिन्यात आले हो तिला सांगलच सगळं, पण आले बाई म्हणले आसऱ्यानी गडीवर एखादी रात काढून घ्यावा आणि लपावा, तर ते बी ती बिचारी तुम्ही शांताबाई हा? ती जरी घरी नाही ना. शांताबाई हा तुम्ही जेवण केलं का? तुम्हाला सांगते जेवणही केलं नाही बाई म्या, पण जाऊ द्या मरू द्या, मला काही ती जेवणाची अपेक्षा नाही. मला फक्त रातभर थोडासा आराम करू द्या इड, म्हणजे त्याची उतरल तर. हा नाही पडा ना पडा. नाही इड नका बाई, या इकडे बसते बाई मी. शांताबाई अगं तुम्हाला सांगते भाऊजी, हा? इड अशी झोपते बाई. नाही नाही शांताबाई इकडे पा वर पा. तुम्हाला एक माहितीये का, ती महिनी जर आली ना, ती जर तिला माहित झालं ना शांतीच्या नावाला तळस दिला तिला, बायको महिनी हा ती उलटी माव खवल शांताबाई खवळल. हा ती मला म्हणशील तुम्ही का नाही तिला जवळ घेऊन झोपले. हा जवळ घेऊन हा म्हणजे वर वर तुमच्या पोटवर का नाही झोपून दिलं तिला. अशी म्हणाल का ती? मग आ, तिचा स्वभाव चांगला आहे ना, म्हणून तर मी धावत पडत एवढा निम्या रात्रीच्या दुसऱ्याच्या घरात का नाही गेले, इडच कशी काय आले? तुम्ही एक काम करा, या बाई इथं 2 कोटी हा या गादीवर तुम्ही झोपा आणि त्यांच्या गादीवर मी झोपतो. असं म्हणते. हा बर का ऐका, हा मी तुम्हाला आहे ना बरं शब्द सुद्धा बोलायचं नाही. हा का बिंदास झोपा या बिंदास. असं म्हणते का भाऊजी? हा या. काय नाही बाई, पडते इड रातभर. हा पडा पडा. त्या मेल्याचं तुम्हाला काय मच ब्याव झाला हा ना. बाई एक टायमाला एखाद्या वाटावरच्या भिकाऱ्याला दिला असतं माझ्या बापानी, ते परवडलं असतं, पण या मेल्याला नव्हतं द्यायचं. नाही तरी काय या तुटपुंजा खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा. हा 1 एकर जमीन आहे ती तशीच पडीत आहे, तिच्यात काही करीत नाही. आणि असाच हिंडतो मुताट पेट, आणि मी जाते कामाला याच्या त्याच्या माही पैसे घेतो लुबाडून आणि त्याची दारू पिऊन येतो. जाऊ द्या, तुमची जमीन तुमची जरी जमीन जिराईत आहे ना, माक आहे बागायत. हा हा म्हणजे बागायत जमीन आहे ना, आता पाणी फुल भेटत. आता तुमच्या जमिनीशी मला काय करायचंय बाई भाऊजी? अगं मी काही इकडे जमीन जागा तुमची घ्यायला नाही आले भाऊजी. इकडे मी आले बाई माय थोडस रात काढून घेते म्हणले त्या दारुड्या नवऱ्यापासून संरक्षण करायला. अगं तुझ्या जिराईत जमिनीला मी साऱ्या रात पाणी भरील ना. हा मग बाया भाऊजी असं काय बोलून राहिले तुम्ही? आली तू तर मग भरू दे मला पाणी. हा मग पाणी म्हणजे कोणतं पाणी? अहो पाणी तुम्हाला असं म्हणतो शांताबाई, हा तुमची जमीन मुरमाटी ना. हा 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 मग कधी मधी मला बोलवीत जा तुमच्या जमिनीला पाणी भराय. हा का हा तुमचा नवरा या असा दारोडा, हा तो काही माझ्यात काम नाही करीत, हा तर मग तुमच्या शेतीत मी पाणी भरी. चांगले वावर येते परीत नका तू. हा काही लावून द्या, मुले गाजर रताळ. हा का मग तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बाई भाऊजी, पण मग काय आहे त्या जमिनीकडे लक्ष नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणताय ना भाऊजी, तर मी आता आहे ना बाई लोकांची मोलमजुरी करण्यापेक्षा मामा जमिनीत काही लावेल, आणि पाणी बिनी भरायचं असलं रात्रीचे 12 द्यायचं तर तुम्हाला बोलू बरं का भाऊजी? हा येईल नाही. तशी मग आजचं आपण दोघं पाणी भरू ना. हा दोघं भरू ना. हा म्हणजे मी तुम्हाला जोडीला राहीलच ना. ब्याकी झाला. हा हा मग? आणि तशी ती महिना ताई बिचारी चांगली, ती काही म्हणणार नाही. ती कधी संशय घेणार नाही. तिला लय माणूस की नाही माणूस म्हणजे आता आहे ना,
पडा त्या का तुम्ही तिकडे झोपा त्या ना या काय माहित आधी या इकडे काला सरकू राहिले मग अहो तुम्हाला उशी देतो इकडे हा राहू द्या बाया झोपही नाही येणार तुम्हाला सांगते अशी झोपते बाई मी बसल्या लुकल्या घेते अशा मी काय म्हणतो हा ऐका शांताबाई हा अशा आहे ना तुम्ही मोकळ्या झोपा म्हणजे तुम्हाला ते लाल लाल करेल आहे ना हानू हानू हा तांगड्या हा तर ते आहे ना हवा पितील खालून होईल आराम हा पडा. असं म्हणते का मग मी ना इकडे तोंड करून झोपतो असं म्हणते हा. का? बरोबर झोपा घेऊ मग ब्लँकेट हा घ्या का तुम्हाला घेत्या नाही मला नका बाई वाटलं तर मी बसू नाही रात नाही. काय शांताबाई या बाय घे पडून घे त्याला काही लाज वाटत नाही का हो हं? एवढं तुम्ही त्याला काम करून द्या आमक देत्या तमक देत्या तरी त्याला लाज नाही का खुशाल मारितो रातचारीचा लागला उगरी बागरी तोला म्हणजे जाय मधून शांताबाई सांगा बरं आता भाऊजी तुम्हीच मग तू करून नाही देत का त्याला हा तू करून देत नाही काय करू नाही देत हे असं स्वयंपाक पाणी जे म्हणलं ते आहो भाऊजी सगळं करून देते तेवढ्या रात्रीचे म्हणून मला अंडेच तळून दे आता तुम्ही सांगा भाऊजी रात्रीचे 2-3 वाजता अंडे तळायचा टाइम आहे का नाही हा मग म्हणून मारलं आणि म्हणून मारलं त्यांनी मला बर जाऊ दे घे पडून मग सकाळी पावा शांताबाई हा एवढ्या रातचे तुमच्या घरात अंडे होते हा अंडे ते अंडे आणले होते ना त्यांनी 2 हा 2च ते खिशात घालून आणतो ना मी याला कुठून येईल हा का हा मग फुटले नाही का ते खिशात नाही मग तुमचं नवरा मग हुशार आहे काचा हुशार आहे मुडदा जसं लग्न झालं तसं त्याचं काढू राहिले बाई पात्याचं जमत असलं तर नाही तर आहे हा मी काय पाणी भरायला हा तुमच्या शेतीत हो हा ते तुम्हाला म्हणले ना सांगल मी बरं का हा आता मी झोपतो इकडे तोंड करून हा. तुम्ही झोपा मग हा हा? हा बाई काय करावं आता महिनाताई नाही घरी खाली झोपायला गेले तर भाऊजी बिचारी किती चांगले मला म्हण शांताबाई वरती झोप खाली गार लागत आहे झोपले वाटतं बिचारे भाऊजी हा झोपले ते आणि जाऊ दे बाई घेते पडून मी बी आता अजून 2-3 तास बाकी उजडायला बाई घेते थोडंसं पडून लोकाला सुद्धा दया येते माई पण या मेल्याला येईना आईला शांताबाई झोपली वाटतं बरं रे हं? पार नवऱ्यानं पकी लाल लाल करून ठुली मारू मारू हं? दुखली लागली अरे रे 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 रे, पण शरीर काय बाईचं रे हं? आईला महिनीचं नाही असं वा 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 असा मला आपल्याला लागतो आता आईला मग पाय बबन राव जाऊ दे भारी रे पण आईला भारी रे पण मस्त सुम झोपली सुम हे मारलं ना काहून शांत भाऊजी हं? काय करीत होते तुम्ही काय नाही तुम्हाला आहे ना थंडी वाजली ना हा? तर मी तुम्हाला आहे ना असं कामला टाकीत होतो हा का हो तुमच्या अंगावर हा 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 ना तसंच उघड्या झोपल्या ते काय झालं भाऊजी ते नवऱ्याने लय मारलं आणि गिरीबाई अंग असं नुसतं दुखू राहिले गेली झोप लागून मला तेवढ्या ह्याच्यामध्ये ते पांघरून राहू दे तुम्हाला ना नका मला भाऊजी अहो पण म्हणलं गारातल्या काय नाही काय गारटली नाही मी लागला होता मला डोळा जरासा हा का हो, तुम्ही झोपेलो होत्या हा म्हणूनच मी पाहत होतो काय तुम्ही गारातल्या ना
हा हा हो म्हणून म्हणलं ये टाकू बा असं. नाही राहू द्या. शांताबाई हा तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. अहो मी तर असं म्हणत आहे, हा तुझा नवरा असा आहे पेतो तसा आहे पेतो, हा त्याला परपंच हा काय कळत नाही. त्याच्यापेक्षा आहे ना मा असं म्हणते शांताबाई, हा का मी हा मी तुमच्याकडे खूप लक्ष देईल हो. हा का? हो देईल. पोरांना सुद्धा शाळा शिकवेल, जीव लावेल, तुमच्या मळ्यात येईल. भया भाऊजी पण तुमचा काय संबंध येतो माका लक्ष द्यायचा? आणि तुम्ही असं माका आले ते ती मैनाबाई मला माझी मैत्रिणी ती माशी भांडणार नाही का? नाही तू ते टेन्शन नको घेऊ, महिनीची काहीच काळजी नको करू. हा हा मी पण येते, मी तुला तुझ्या पोरांना खूप जीव लाईल, खूप लक्ष टाकी. जाऊ द्या तुमच्या नवऱ्याला त्या ब्यावड्याला पेतच हिंडू द्या, पण अख्खं लक्ष तुमच्या मळ्यात तळ्यात तुमच्याक पोरांक तुमच्याक तर जास्तच लक्ष राहील मा. हा का? हा कुठलंही काय कमी पडून नाही देणार. हा का? एवढा काय सुधारणार नाही. हा तो मरे पोत तो असाच वा त्याचं चालूच राहणार. हा पण जाऊ द्या, हा मी ना त्याचा विषय तुम्ही सोडून द्या बर का. हा आता आहे ना मी ना तुम्हाला सांभाळेल. हा मला आहे ना थोडस काही नको, हा तुमच्याकडून थोडस देत जावा. काय काय आशा असेल पाहा, भया भाऊजी ओळखून घ्या मा. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून? अगं आता जे त्या ब्यावड्याला देते कधी मध्ये तेच. भया भाऊजी तुमची का वासना फिरली का काय माव? वासना नाही फिरली, हा पण तुझी जी दूध दशा आहे ना, असं रातच त्यांना मारलं का कुठं हिंडायचं, हा. ही दूध देशा मला पावा ना बाई. हा का? हम्म. भया भाऊजी तुमच्यासारखा नवरा लागत होता. बापाने सगळं वाटोळं करून ठेवलं म्हणून पोरले चांगले, त्याला काही व्यसन नाहीये. काच बाई हळद उतारली नाही कुठं तर लगेच मला पिऊन आला. जाऊ द्या बा, मी काय पेत खात नाही, मी तुम्हाला मस्त जीव जाईल. हा का? महिनीचं टेन्शन घेऊ नका, पण मला तेवढं जर दिलं ना आहे मग तेवढ्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना जीव जाईल. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे भाऊजी मागून नेमकं? आता काय पाहिजे, जे तोय नवऱ्याला देते रातच तेच. हा का? मग नका बाई. म्हणजे ज्या बाई संग बाई मैत्रीण नाही ती तिच्याच नवऱ्या संग असं वागायचं भाऊजी मला नाही पटत बाई. तुला माहितीये का, महिनी सुद्धा काही म्हणणार नाही. हा का? हा महिनी उलटी म्हणल, शांता जवळ ये, माझ्या घरात बस, आमक कर तमक कर, तुमच्या दोघींचंही चांगलं चालेल, तू माझ्या घरात येशील. हा का? मा शांता हा. उलट मला ती महिनी म्हणशील, हा. बरं झालं तुम्ही शांताला आदर दिला. आता हा हा सर. अहो पाणी भरायला तिकडे मळ्यात हा हा शेती, हा मग तिला लई नावाल वय. हा का? हा बा मा आहे म्हणणं असं आहे. हं? आज नेमकी महिनी नव्हती घरी, हा तुम्ही चालून आल्या होत्या हा. दाखा बेन त्याच्या, हा तर मग केलं असतं पाबा. मी म्हणलोय तुम्हाला, मी उद्या पण सगळं लक्ष देईल. तुम्हाला एक सांगू का भाऊजी, तुम्ही म्हणते ते 100% बरोबर आहे हो. ते काय त्या बेवड्यापासून मला काही प्रेम भेटत नाही, धड काही काम धंदाही नाही करी सुईचा. अहो, तुम्ही कसं समजा पाणी बिनी भरून द्याशाल हा. वावराला, थोडंफार लक्ष टाकशाल तर माय परपंच थोडासा सुरळीत चालेल. याला दारू पेत जरी हिंडला ना तरी मला काही मग एवढं ऊन येऊ नाही वाचायची ना त्याची. हा मग आणि तुम्ही इकडे लगेच सारखले का भाऊजी? अगं सखोदे, तुझं आहे ना, तुझं तोंड म्हणजे शरीर हे असं गोंडच दिसत. हा का? हो, तुम्हाला मी आवडते का भाऊजी? तू आवडती म्हणून तर मी शब्द टाकला, हा म्हणून मी शब्द टाकला. महिनी ना महिनी हा. थोडी काळी. हा हा तू हा. लई छान दिसती. भाऊजी तुम्ही लगेच चोळायला लागले का पाय? अहो मग मला आहे ना तसं जमूच नाही राहिलं. असं आहे ना, मूड झाला शांताबाई. हा का? हा पण तुम्ही मग खरंच मा शेतीवाडी का लक्ष द्याल का? हा हा उद्या पाहूनच देणार. हा का? हा बया, आणि ते मानावरा काही म्हणला ना तर त्याला म्हणाल मी, मग काही जमीन काही पडीत ठेवू काय? हा हा?
मग आज एवढी 1 एकर जमीन आहे पडीत आहे हा लोक त्या वावरांनी येऊन हागा त्या हा काल आपण पाणी बादलं हागणं बंद करून सगळं बंद करून त्याच्यात काही लावलं म्हणजे लोक नाही येणार नाही येणार आणि मला 2 पैसे होती होती. समजा टमाटे लावले भाव भेटला तर 1-2 लाख रुपये होऊन अहो जातील काय होईल कवा शेती येते मग मग शांता हा. हाय का तू तयार त्या गोष्टीला हा आणि जाऊ द्या मरू द्या मी आहे ना भाऊजी आता डोक्यातून विषय काढूनच टाकीते त्यात दारुड्याचा चालेल असं हाय बा मा बोल आणि जाऊ द्या पण तो असा दारू पिऊन आला मारायला लागला तर सोडावशाल का भाऊ मग? हा त्याचा गचून धरून त्याला पाय बांधव काटून देईल मग हा ना मग? आणि तसे तुम्ही लय डेंजर आहे भाऊ आणि जाऊ द्या तुम्हाला फक्त मागून प्रेमच हा, पाहिजे बस, ना. बस. पण तेवढं मा शेतीवाडी लक्ष टाका माय लेकरा बाळांकडं म्हणजे माय परपंच सुरळीत चालेल तुमचाही चालेल हा तुझा जे नाही त्याच्याकडे लक्ष टाकेतो मी हा का मग बरं बरं चालेल मग देते मला हा म्हणजे फक्त ते मैनाबाईला माहित ना का नाही होणार नाही बरं घे बरं घे कामला घे हा पण थंडी वाजली कावाची आणि गारटले ना भाऊजी मी मग भाऊजी हा? बाया आता बाद झालं सोडा ना थांबा झालं हा काय जाते ना आता तो बेवडा उठला असेल ना हा हा बरं बरं सोडा आता कसं वाटलं भाऊ शांताबाई हा खूप प्रेम घेतलं तो बर का मी. हा हा हो मला लय आनंद वाट केस वाटा हा मला लय आनंद वाटला एवढं महिनी नाही घेत हा का जाऊ द्या बाई पण तरी तुम्ही किती जीव लावी त्या मैनाबाईला चालायचं आता तिच्यापेक्षा तुला जास्त जीव जायचं असं म्हणत्या का आय तुला जे म्हणलं ते थांब बरं मी काय म्हणते भाऊजी आता आहे ना मी जाते बाई तो बेवडा उठला असेल परत त्याने जर पाहिलं नाही घरात नाहीये तर मला परत ठोकील धरून हा जाय हा जा. जाऊ का मग हा मी येतो सकाळी हा हा वाटलं तर तुम्ही घ्या झोपून गाडी हा गाडी बघ हा आता लय भारी काम झालंय आता लय भारी झोपली हा का हा येऊ का मग हा ये पण तेवढं माझ्या वावरांक ध्यान ठेवा बरं का अगं तुझं वावर काय असं जिराईत ते तर बागाईत करतो हा का मग बाया बरं झालं एक माणूस मला भेटून गेला मग मुळे लाव आपण एक मुलं या वाढला हा का तुला काय करायचं आणि ते मुळेच लावशाल का मुले नाही मी आता उद्या आलो बांधाला पप्पाया लावू हा का मग म्हणजे बांधायला लावशाल का हा बरं बरं चालेल चालेल बरोबर उद्या आल्यावर करू आपण हा येऊ का मग हा ये हा आईला गेली का शांता हा बरं झालं बरं का तिच्या नावद्या नाही ठोकली लगेच गाय इकडं मैनीच्या आसरीनं आली मैनी नव्हती घरी बरं झाली बसली इकडं तिला जाऊ दे गरीब आहे म्याय इकडं माक आल्यावर म्याय घेतलं चुळून पण जाऊ दे मी तिला जीव लाईल गरीब आहे ती स्वभाव गरीब आहे तिलाही ना आता शांतीला मदत करील तिच्या शेतीवाडीकडे लक्ष देईल मैनीला सुद्धा कळून नाही देणार आईला पण काय चटक भवानी रे आईला लई पुऱ्या मात घेतलं मला बी जाऊ दे माईला मस्त काम झालं बाई असावं तर अशीच नाही तर आहे महिनी पण आता पडून घेतो थोडं बघा थकलो